महाराज, आपण आपल्या दिंडीविषयी काही सुरुवात करा आणि दिंडीचं काही महत्त्व आम्हाला सांगा. आमची दिंडी वैकुंठवासी परमपूजनीय राजाभाऊ महाराज नानवटे, श्री क्षेत्र गोत्री, श्री क्षेत्र पंढरपूर या वारीची सुरुवात इसवी सन 1950 साली सुरुवात झालेली आहे. पंढरपूर वारी त्यांनी अशा प्रकारे जवळपास 50 आणि 26 76 वर्ष जवळपास या पायी दिंडीला सुरुवात झालेली आहे. 76 वर्ष झाले. 76 वर्षापासून या दिंडीची परंपरा आम्ही गोदरीवासी मंडळी सर्व जोपासत आहोत. त्यांची परंपरा वडिलाची रीत चालवावी, हेच वडील जे जे करती या नाम धर्म ठेविती, हेच या अनुष्ठिती सामान्य सफळ. आमच्या ज्या पूर्वजांनी ज्या संतांनी मार्ग दाखवून दिला, मार्ग दाखवून गेले आधी दयानिधी संतते, केलेच पण ते चालू जाता न पडे गुद्दा कोठे काही. त्या संतांनी आम्हाला अशा प्रकारे हा धोपट राजमार्ग अशा प्रकारे दाखवून दिलेला आहे. आणि या पंढरपूर क्षेत्रामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी आम्ही आज पंढरपूरमध्ये येऊन 2 दिवस झालेले आहे. काल दशमीला येथे पंढरपूरमध्ये चंद्रभागेचं स्नान केलं आणि काल एकादशी आणि आज द्वादशीचं पारणं सोडून आम्ही आपल्या समोर आज एक मुलाखतीसाठी बसलेलो आहे, उपस्थित आहोत. माऊली, आपण दिंडीविषयी सांगितलं आणि वडील उपाजित कार्यक्रम तुमचा चालू आहे, बरोबर आहे. आणि आपलं गावाचं नाव नाही सांगितलं हो. गोदरी, श्री क्षेत्र गोदरी, हां, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा, बुलढाणा. महाराष्ट्र राज्य. म्हणजे खानदेश मध्ये आलं का ते? नाही, विदर्भ. विदर्भामध्ये येतं नाही का? चिखली. विदर्भामध्ये चिखली. पंढरी, शेगाव. तर आता आपण इथं आज पंढरपुरातच आहे. हो. आणि वाळवंटात आहे. वाळवंटात आहे. मग वाळवंटात आल्यावर ते अभंगाप्रमाणे एखादी गवळण किंवा भजन किंवा अभंग घ्यायला पाहिजे का नाही? हो. तर मग आता तुम्ही काय म्हणणार? होय होय वार करे